राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि मोदींनी माफी मागावी, विद्यार्थ्यांच्या मागण्या। विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधी यांची ग्वाही। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा। विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। पोलिसांनी ओढत नेलं हे खरं, मात्र सरकार बदला असं पोलीस म्हणाले। पत्रकार परिषदेत राहुल गांधींचं भाष्य, तर हातावर काळी फीत बांधून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध। राहुल गांधी यांनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं आहे। मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांना काही घातपात करायचा होता का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र, विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, पेपरफुटीवर संसदेत चर्चा करा, पत्रातून मागणी। आश्वासन मिळाल्यास उपोषण मागे घेण्याची भूमिका। आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, नंतर चर्चा करा। राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आक्रमक, सरकार चर्चेसाठी तयार, संसदेच्या कार्यमर्यादेचं उल्लंघन करू नका, जे.पी. नड्डा कडाडले। उद्धव ठाकरेंची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा, तर राजीनाम्याबाबत सरकार गंभीर नाही, आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल। ठाकरेंचा राहुल गांधींना फोन, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग, राजधानीमध्ये 16 मेट्रो स्टेशन बंद, सुरक्षेसाठी 2000 सीआरपीएफ जवान तैनात, सरकारचा चर्चेचा प्रस्ताव, मुख्य समितीच्या बैठकीकडे लक्ष। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, तर सुरेंद्र आडवाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे आदेश। विजय वडेट्टीवारांना धक्का, राजेश अडूर यांची गटनेतेपदी झालेली नोंद रद्द। राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर, प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण, मात्र पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती। मंत्री बाबासाहेब पाटील यांची ही माहिती।